बायबलचं वचन सांगतं प्रभूच्या उपस्थितीमध्ये भरपूर आनंद आहे आणि तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे, म्हणून प्रभूला धन्यवाद. यावेळेस त्या परात्पर देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. त्याचप्रकारे घाटे बाळक साहेब, संपूर्ण चर्च कमिटी, सर्व प्रियजन ज्यांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले, असे सर्वजण, आपल्या सर्वांच्या जीवनाबद्दल मी देवाचे मनापासून आभार मानतो. आणि प्रभूला आपण गौरव देण्यासाठी यावेळेस आपण सगळे टाळ्या वाजूया प्रभूसाठी जोरदार. बोलो येशू मसीह की आमेन. खूप उत्साही दिसताय आज तुम्ही. बरं, यावेळेस आपण वचनाकडे वळण्यापूर्वी एक लहानशी आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण उभे राहणार आहोत. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद 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 ईश. थँक्यू जीसस. आपले पवित्र हात उंच करूया स्वर्गाकडे आणि आपलं मुख उघडून त्या पवित्र देवाला धन्यवाद देऊया. त्याची स्तुती करूया, त्याची प्रशंसा करूया, त्याच्या चांगुलपणाबद्दल त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद ईश. धन्यवाद ईश. धन्यवाद ईश. पवित्र आत्म्या ये जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्या ये जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. सांत्वन करता तू महान, परमपित्याचे तू वरदान. सांत्वन करता तू महान, परमपित्याचे तू वरदान. प्रेमाग्नी तू जीवन सरिता, तुझला आमुचा प्रणाम रे. पवित्र आत्म्या ये झणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. देव पित्याचे गाऊ गुणगान, मृत्युंजय प्रभुला सन्मान. देव पित्याचे गाऊ गुणगान, मृत्युंजय येशूला सन्मान. पवित्र आत्मा देव सनातन, पवित्र आत्मा देव सनातन, तुझला मुझे वंदन घे. पवित्र आत्म्या ये झणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्या ये झणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घे.
धन्यवाद 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 धन्यवाद. थँक्यू जीसस. हालेलुया. पवित्र पवित्र परमपवित्र थोर सेनांच्या यहोवा देवा, नासोरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो पित्या. या समयी आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाचा हृदयाचा ताबा तुझ्या पवित्र हाती घे. स्वर्गीय बापा, तुझं पवित्र वचन आमच्याकडे येऊ दे. येसकेलच्या मुखातून वचन निघताच, तुझा संदेश येताच मेलेल्या हाडांमध्ये जीवन आलं प्रभू. मोठं संजीवन उतरून आलं. स्वर्गीय देवा, आज आमची प्रार्थना आहे ते संजीवन आमच्या सोलापूरमध्ये येऊ दे. आमच्या मंडळांमध्ये तुझं संजीवन यावं अशी आम्ही प्रार्थना करतो. तुझं अद्भुत आणि अलौकिक कार्य आज तू प्रकट कर राजा. तुझी दया कर, तुझी कृपा कर. आणि जसं संत पौलाला चावलेला साप त्याने अग्नीत झटकून टाकला आणि तो साप जळून गेला, तसे आज प्रत्येक सैतानाचे कृत्य जळून खाक होऊ देत माझ्या देवा. सगळे सैतानी अडखळणं रद्द केले जाऊ दे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची नदी इथं वाहू दे. एक एक व्यक्तीला प्रभू तुझ्या सामर्थ्याचा स्पर्श कर. आज रात्री बंधन तुटू दे. आज रात्री आजार निघून जाऊ दे. आज रात्री सगळं टेन्शन तणाव निघून जाऊ दे. आज रात्री चिन्ह चमत्कार होऊ दे. येशू, तू आमचा जिवंत देव आहेस. तू आमचा सामर्थ्याचा प्रभू आहेस. याचा अनुभव पुन्हा एक वार नव्याने आपल्या लोकांना तू दे. आमचा विश्वास आणि आमची खात्री आहे प्रभू. ओठ माझे पण प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहेत. स्वर्गीचा देव, राजासनावर बसणारा देव आज रात्री आमच्या अंतःकरणाशी बोलत आहे. तुला धन्यवाद देतो राजा. स्वर्गीय बाप्पा, पिढ्यानपिढ्या प्रभू लोक तरसले तुझा आवाज ऐकण्यासाठी, पण आम्ही स्वतःला धन्य समजतो की तुझा आवाज आमच्या कानापर्यंत येत आहे. तुझं बोलणं आमच्यापर्यंत येत आहे. तुझं वचन आमच्यापर्यंत येते. प्रभू तुला धन्यवाद देतो. प्रभू, हे वातावरण तुझ्या हाती घे. तुझ्या शब्दाने, तुझ्या सामर्थ्याने आमच्याशी बोल. धन्यवाद पिता, आमची प्रार्थना तू जमेस धरली. सर्व आदर सन्मान गौरव तुला देतो. ही प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. बोलो येशू मसीह की आमेन. आपण बसू शकता. ज्या प्रभूच्या चरणी तुम्ही आलेला आहात तो जीवनी पाण्याचा झरा आहे. ज्याला ख्रिस्त लाभला त्याला जीवन लाभलं. ज्याला येशू मिळाला त्याला ते जीवनी जल मिळालं. आणि ते जीवनी जल तुमच्या जीवनातून ओसंडून वाहायला सुरुवात करतं. जीवनी पाण्याच्या नद्या तुमच्यातून वाहायला सुरुवात करतात. कुठं होतो आपण आणि कुठं त्याने आणलंय आपल्याला. पापाच्या दलदलीतून त्याने आपल्याला हात धरून बाहेर काढलंय. असत्यापासून त्याने आम्हाला परावृत्त केलं. वाईटापासून त्याने आम्हाला दूर केलं. आमच्या जीवनातील प्रत्येक अडखळण्याच्या प्रसंगामधून, प्रत्येक दुःखामधून, प्रत्येक यातनेमधून त्याने आम्हाला बाहेर काढलं. मग आता ज्याने आमच्यावर दया केली त्याच्याशिवाय ह्या जीवनात कुठल्याच गोष्टीचा अभिमान राहिलेला नाही. पहिले करिंथ पहिला अध्याय आणि यातील 23 आणि 24 वचन आपण वाचणार आहोत. 1 Corinthians chapter 1 verses 23 and 24. पहिले करिंथ पहिला अध्याय 23 आणि 24 वचन. आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. ह्या यहुद्यांना अडखळण व हेलण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचरण झालेल्या यहुदी व हेलण्णी अशा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, संत पौल करींच्या मंडळीला पत्र लिहित असताना तो सांगत आहे की ज्या वधस्तंभाविषयी आम्ही बोलतो, जी ख्रिस्ताची सुवार्थ आम्ही जगाला ओरडून सांगतो, जे पारंपरिक रीतीत अडकलेले यहुदी आहेत त्यांच्यासाठी ते अडखळण आहे. आणि जे हेलण्णी अर्थात जे रोमी लोक आहेत त्यांच्यासाठी वधस्तंभ मूर्खपणा आहे. परंतु ज्यांचा उद्धार झालाय, ज्यांना ख्रिस्ताचं प्रेम कळालंय, त्यांच्यासाठी वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त
देवाचे सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान असं आहे. आणि म्हणून ज्या प्रभूने आपल्यावरती दया केली, ज्या प्रभूने आपल्यावरती कृपा केली, ज्या येशूचा महान अनुभव आपल्या जीवनात आलेला आहे, त्याने आपल्या जीवनासाठी एक काम सोपवलेलं आहे, आणि ते म्हणजे ख्रिस्त आमच्या जीवनातून गाजवला गेला पाहिजे. हालेलुया. आमच्या बोलण्या वागण्यातून ख्रिस्ताची झलक जगाला दिसली पाहिजे. आमच्या प्रत्येक कृतीमधून ख्रिस्ताचं गौरव जगाला दिसलं पाहिजे. ख्रिस्ताचा वधस्तंभ आमच्यासाठी एक प्रेरणेचं ठिकाण आहे प्रियांनो. वधस्तंभाची खूण आपल्याला चर्चमध्ये पाहायला मिळते, वधस्तंभाची खून हॉस्पिटलवर पाहायला मिळते, वधस्तंभाची खून लोक घरांवरती लावतात, वधस्तंभाची खून काही पाळक वर्ग आपल्या गळ्यामध्ये घालतात, वधस्तंभाची खून अनेक सेवक लोक जवळ बाळगतात, वधस्तंभाची खून काही सोन्याचे क्रूज बनवून आपल्या गळ्यामध्ये घालतात, कोणी आपल्या घरामध्ये लावतात. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनुष्य गेला तरी शेवटी कबरेवरती वधस्तंभाची खूण लावली जाते. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस तुमच्याकडचा वधस्तंभ जग पाहतं, त्यावेळेस त्यांना कळतं की तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात. आणि म्हणून हा प्रभूचा वधस्तंभ निरंतर आमच्यासाठी देवाच्या गौरवाचं कारण बनलं पाहिजे. एक काळ असा होता की वधस्तंभ भीतीचं ठिकाण होतं. कोणी त्या क्रूसाकडे जात नव्हतं, कारण की वेदनादायी यातनादायी मरण तिथं दिलं जायचं. एखादा परिवार जर त्या वाटेने जात असेल जिथे एखाद्या लुटारूला वधस्तंभावर खेळलेला आहे, लोक वाट बदलून जायचे. पण आज परिस्थिती बदलली आहे. लोक वाटा बदलून त्या वधस्तंभाकडे येत आहेत, त्या येशूकडे येत आहेत, जो वधस्तंभ ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. तो आमच्यासाठी एक सामर्थ्याचं ठिकाण आहे. जो पूर्वी भीतीचं ठिकाण होतं, ते आता आमच्यासाठी प्रीतीचं ठिकाण बनलेलं आहे. वधस्तंभाची खूण दोन खांब आहेत, एक आडवा खांब आणि एक उभा खांब. आडवा खांब म्हणजे वजाबाकीचं चिन्ह आहे, उभा खांब जेव्हा त्याच्यात येतो तेव्हा ते अधिकचं चिन्ह होतं. आम्ही जे उणे होतो आम्हाला तारण प्राप्त झालं, जे आम्ही मायनसमध्ये होतो ते आम्ही प्लसमध्ये आलो. ख्रिस्ताचा वधस्तंभ हे आमच्यासाठी देवाच्या गौरवाचं फार मोठं कारण आहे. आणि म्हणून कोणी आपल्या जीवनात कशाचीही बढाई मारो, आमच्या जीवनातून फक्त वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त उंचवला जाणार आहे. हालेलुया. आमच्या मुखातून केवळ प्रभूचं गौरव प्रकट होणार आहे. खाता पिता उठता बसता चालता फिरता प्रत्येक क्षणी आमच्या मुखातून येशूचं नाव उंच होणार आहे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? देवाच्या प्रिय लोकांनो, काही लोक येशूसाठी वेडे झालेले आहेत, काही लोक जगाच्या गोष्टींसाठी वेडे आहेत, पण देवाचे लोक देवासाठी वेडे झालेले आहेत. कारण की त्यांना सतत रात्रंदिवस देवाच्या कार्याविषयी आणि देवाच्या राज्याविषयी आस लागलेली आहे. रात्रंदिवस देवाचे लोक देवाची स्तुती आणि प्रशंसा करत आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जगामध्ये पुष्कळ ख्रिस्त उठलेले आहेत. अनेक लोक देवापेक्षा स्वतःला मोठं बनवत आहेत. थोडं एखाद्या गोष्टीत निपुण झालात की जग तुम्हाला डोक्यावरती घेतं, आणि मग तुम्ही जगामध्ये शिक्षणात पुढे गेलात की तुम्हाला फार थोर मानलं जातं आणि माणसांना देव बनवलं जातं. जेव्हा तुम्ही जगात काही चांगलं कर्तृत्व करता, लोक तुम्हाला म्हणतात की तुम्ही देवासारखे आमच्याकडे आलात आणि तुम्ही देवासारखं काम केलंय. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही निर्मिती आहोत. जर निर्मिती एवढी चांगली आहे, निर्माण करता किती चांगला असणार आहे. ज्या देवाने आम्हाला बनवलेलं आहे त्याची स्तुती, त्याचं गौरव आमच्या मुखातून निघत राहिलं पाहिजे. या दिवसात पुष्कळ ख्रिस्त उठलेले आहेत. ख्रिस्त पुष्कळ आहेत. मत्ती 24 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये बायबलचं वचन सांगतं, मॅथ्यू चॅप्टर 24 वर्स 5, मत्ती 24 आणि 5, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व अनेकांना फसवतील. हालेलुया.
पुष्कळ जण उठतील शेवटच्या काळामध्ये आणि म्हणतील मी ख्रिस्त आहे. कितीतरी जण म्हणतील मी देव आहे, मी कोणी मनुष्य नाही. अनेक लोक स्वतः देव असल्याचा दावा करतील. पुष्कळ खोटे ख्रिस्त उठतील. पण आज रात्री त्या खोट्या ख्रिस्ताचा किंवा कुठल्या सैतानाचा किंवा दुरात्म्याचा जय जयकार करण्यासाठी नाही, जो ख्रिस्त क्रूसावरती आमच्यासाठी खेळला, त्या प्रभूच्या गौरवासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आमचं जीवन प्रभूची झलक दाखवणार असलं पाहिजे. आमच्या जीवनातून प्रभूचं गौरव होत राहिलं पाहिजे. आणि मग आता अभिमानासाठी काहीच राहिलेलं नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आमचा अभिमान जगामधला एक टेम्पररी झालेला आहे, एक तात्पुरत्या काळासाठी झालेला आहे, परंतु आमच्यासाठी सार्वकालिक अभिमान. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये बायबल सांगतं, गलती 6 आणि 14, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय. आमेन म्हणणार का कोणी? हालेलुया. कशाच्या अभिमानाशिवाय? ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. ह्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खेळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावर खेळलेला आहे. आमेन. हालेलुया. ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय कशाचाही अभिमान नकोय. जगासाठी मी क्रूसावर खेळलो आणि माझ्यासाठी जग क्रूसावर खेळलंय. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. क्रूसावर खेळणं म्हणजे काय? क्रूसावर खेळलं जातं त्यावेळेस माणसाच्या हातापायात खेळ ठोकले जातात आणि तो व्यक्ती तिथून हलू शकत नाही. एखाद्या ठिकाणी जखडला जावा, थांबवला जावा, असा तो व्यक्ती त्या क्रूसाला खेळला जातो. संत पौल या ठिकाणी काय म्हणत आहे की मी जगासाठी क्रूसावरती खेळलोय आणि माझ्यासाठी जग क्रूसावरती खेळलंय. याचा अर्थ काय? जग माझ्यासाठी माझ्यापासून दूर आहे आणि मी त्या जगाकडे जाऊ शकत नाही, जग माझ्याकडे येऊ शकत नाही. जे देवाचे प्रिय झालेत ते जगाचा धिक्कार करतील प्रियांनो. हालेलुया. ते जगाबरोबर समरूप होत नाहीत. जगातले काय ट्रेंड चाललेले आहेत, जगात काय पाप वाढत चाललेलं आहे, जगात कुठल्या वाईट गोष्टी चाललेल्या आहेत, ते त्यांच्या आहारी जाणार नाहीत, कारण की त्यांनी आपलं जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे. माझ्यासाठी जग क्रूसावरती खेळलंय आणि जगासाठी मी क्रूसावरती खेळलेलो आहे. त्या जगाचा आणि माझा आता मिलाप होऊ शकत नाही, कारण मी या जगाचा नाही, मी स्वर्गाचा रहिवासी आहे. संत पौल म्हणतो मी चांगली धाव धावलो आहे, मी या जगाचा नाही, माझं नागरिकत्व स्वर्गीय आहे. मी जगात तुम्हाला दिसेल पण मी या जगाचा नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो लक्षात ठेवा, आम्ही जगाचे नाही, आम्ही स्वर्गाचे रहिवासी आहोत. आम्ही आमच्या देवाची लेकर आहोत. आमचं जीवन प्रभूच्या गौरवासाठी आहे. जगाच्या गोष्टी आमच्यापासून दूर जाणं गरजेचं आहे. हालेलुया. जगाशी समरूप म्हणजे देवाशी वैर केल्यासारखं आहे. जगाच्या गोष्टी मंडळीत येता कामा नयेत, जगी गोष्टी आमच्या जीवनात येता कामा नयेत. हालेलुया. आज खूपच रागाने तुम्ही माझ्याकडे बघताय, पण हे सत्य वचन आहे, ह्याला बदलता येत नाही. हे सत्य वचन आहे. पाण्यावरती जहाज चालतं आणि ते पाण्यावरती चालत असताना कितीही प्रवास करू शकतं जोपर्यंत ते पाण्यावरती चाललंय. पण एकदा का बाहेरचं पाणी त्याने आत घेतलं, त्याचा प्रवास संपतो. ज्या दिवशी तुम्ही दुनियादारी स्वतःमध्ये घ्याल, जगी गोष्टी स्वतःमध्ये घ्याल, तुमच्या स्वर्गाच्या मार्गात अडथळा आलेला आहे. तुम्ही स्वर्गाच्या नाही, तुम्ही जगाच्या वाटेवरती चाललेले आहात. आमचं डायरेक्शन वरच्या दिशेने आहे. किती लोक आमेन म्हणतील? आदाम कुठून आला होता? हात खाली करा सांगा. मातीतून. म्हणा मोठ्याने. मातीतून आला, खालून आला होता, मातीतून आला होता. आणि नेहमी माणसाची वृत्ती खाली जाण्याचीच असते. हालेलुया. वर जाण्याची वृत्ती नसते, खाली जाण्याची वृत्ती असते. मनुष्य मातीतून आलाय आणि म्हणून नेहमी पडण्याची वृत्ती माणसाकडे आहे. आणि म्हणून आमचं देवाबरोबरचं नातं पक्क पाहिजे प्रियांनो, कारण येशूने आम्हाला खाली जाण्यासाठी नाही, वर जाण्यासाठी निवडलेला आहे. हालेलुया. आम्ही जगाचे नाही. आमच्या देवाने आम्हाला पुच्छ नव्हे, आम्हाला मस्तक केलेला आहे. आम्ही खाली नाही, आम्ही वर राहणारे लोक आहोत. आम्ही आध्यात्मिक जीवनात जगणारे लोक आहोत. आदामाच्या द्वारे मरणाच्या दिशेने आमची वाटचाल आहे. आदामाचा स्वभाव अजूनही आपल्यात असेल. आमची वाटचाल कबरेच्या दिशेने असेल, मरणाच्या दिशेने, मातीच्या दिशेने असेल.
पण ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला अनुसरता, तुमचा फोकस स्वर्गाकडे लागतो. हालेलुया. तुमचे नेत्र प्रभूकडे लागतात आणि मग तुमच्या जीवनामध्ये जगी कुठल्याही गोष्टीचा अभिमान राहत नाही, फक्त वधस्तंभाचा अभिमान तुमच्या जीवनामध्ये राहतो. हालेलुया. तुमच्या जीवनात काही राहत नाही, फक्त ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अभिमान राहतो. आणि मग ज्या गोष्टीचा तुम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीविषयी तुम्ही बोलत राहता. प्रियांनो, तुमचं जीवन आशीर्वादित होतं. जेव्हा एखादी आई गर्भवती असते, प्रेग्नंट असते, आणि मग घरचे लोक तिला सांगतात, ताई हे खाऊ नको बरं का, बाळाला त्रास होईल. तिच्या कितीही आवडीचं असलं तरी ती ते खाणार. सोलापूरच्या आया खातात काय? नाही. प्रभू तुम्हाला आशीर्वादित कर. बाळाची काळजी घेणार ती आई. कुठली गोष्ट तिला आवडो, पण ती त्या गोष्टीला बाजूला ठेवील, कारण त्या आवडीच्या गोष्टीपेक्षा तिला तिचं बाळ जास्त प्रिय आहे. तिला ते बाळ सांभाळणं गरजेचं आहे, त्या बाळाची काळजी घेणं गरजेचं आहे. बाळ आईच्या पोटात आहे, अंधार आहे पोटात, इलेक्ट्रिसिटी वगैरे काही नाही, लाईट नाही, हॉटेल नाही, जेवणाचे काही रेस्टॉरंट नाही, काही नाही, पण बाळाला अजिबात भीती वाटत नाही. बाळाला गॅरंटी आहे, माझी आई मला चांगलं सांभाळणार आहे. हालेलुया. बाळ बिलकुल विचलित होत नाही, त्याला भीती वाटत नाही, त्याला काही वाटत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा तुम्ही ख्रिस्तात येता, तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. प्रभू पाहून घेईल. लोक येऊन सांगतील, अरे तुझी संपत्ती बुडाली, तुझं सगळं अंजिराचं पीक बुडालं, तुझं सगळं नुकसान झालंय, तुझं हे झालं, तुझं ते झालं, आणि तुम्ही म्हणता प्रभूची स्तुती असो, जे गेलंय त्याच्याविषयी मी चिंता करणार नाही, माझ्यासाठी मोठे आशीर्वाद माझा येशू ख्रिस्त आहे. तुमचं धन एखादा काढून घेऊ शकतो, पण तुमच्यातला येशू काढण्याची हिंमत या जगामध्ये नाही. तुमच्यामध्ये असलेला पवित्र आत्मा काढून घेण्याची ताकद जगामध्ये नाही. जे माझ्या देवाने तुम्हाला परमनंटली दिलेलं आहे, ते सार्वकालिक जीवन या जगाला रद्द करता येणार नाही. आईच्या पोटामध्ये बाळ एकदम सेफ, त्या बाळाचा जन्म होतो आणि सगळ्यात पहिला आईलाच बघतं. आईच्याच खुशीमध्ये आई बाळाची काळजी घेते. तुला काय पाहिजे, तुला काय नको, कुणालाच कळत नाही. बाप तर नुसता माठ्यासारखंच बघत राहतो, का रडतंय हे, का रडतंय. काहीतरी भूक लागली असेल, हो तुम्ही थांबा जरा, काहीतरी मुंगी चावली का बाळाला, माझ्या आई सगळं चेक कर, तिला सगळं कळतं, तिला गॉड गिफ्ट आहे. ऐकलं का मी काय म्हटलं? इथं जक्क झालेल्या माझ्या म्हाताऱ्या आया असतील ना, त्यांना जरी म्हटलं ना तुमची आई कशी होती, त्यांच्या डोळ्यात लगेच पाणी येईल. का? कारण प्रत्येकाला माहिती आहे आईसारखं प्रेमच नाही जगात. कुणी आमेन म्हणाल का? आमचा जन्म झाला, आमच्या आईने जन्म दिला आणि आम्ही आईच्या जवळ होतो, आणि आई एवढं प्रेम जगात कुठंच वाटत नाही. तुम्हाला कळतंय? आता ही गोष्ट मी आध्यात्मिक दर्जावरती घेऊन जातो. देवाच्या प्रिय लोकांनो, आईपासून जन्म झाला, आईच्या कुशीत राहिलो, आईचं दूध पिलो, आईने सांभाळ केला, मला काय पाहिजे म्हणून शेवट श्वासापर्यंत आईबद्दल प्रेम वाटत राहतं. माझ्या ख्रिस्ताने मला आत्म्यात जन्म दिला आहे. मला त्याने जन्म दिल्यावर मला देवदूत दिसले नाही, मला माझा पाळक दिसला नाही, मला येशू दिसला, मला येशूचं सामर्थ्य मिळालं. मी त्याच्यावर प्रेम करू नको तर काय करू, त्याचा अभिमान बाळगू नको तर मी कोणाचा अभिमान बाळगू. आमच्या जीवनामध्ये एकच अभिमानाचं कारण आहे, आणि ते कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. एखाद्या आईला आपल्या तान्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण तुमचा देव तुम्हाला कधीही सोडणार नाही. तो तुमचा त्याग करणार नाही, तो तुम्हाला कधी सोडून देणार नाही. मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तरी कोणत्याही अरिष्टाला मी भिणार नाही, कारण माझा मोबाईल बरोबर आहे, माझं सोन्याचं लॉकेट बरोबर आहे, माझी अंगठी, माझे दागिने माझ्या बरोबर आहेत,
माझा काका, माझा मामा माझ्या बरोबर आहे. बोला की कोण माझ्या बरोबर आहे? तू मज बरोबर आहेस. ज्याने सूर्य चंद्र तारे निर्माण केले, ज्याने मला घडवलं, तो माझा देव माझ्या बरोबर आहे. मी कुणाला घाबरू? हा जुना करार आहे. मृत्यू छायेच्या दरीतून चाललो घाबरत घाबरत. अरे लांडगा आला, कोल्हा आला, अरे वाघ आला, सिंह आला, घाबरत घाबरत पुढे चाललो. प्रभू तू आहेस बरोबर, प्रभू तू आहेस. मी सांभाळून पुढे चाललोय आणि मग पुढे गेलो. बापरे काय दरी होती. आता मात्र तुम्ही नवीन करारात आहेत. आता येशूला घेऊन तुम्ही चालताय. सिंहाला तुम्ही घाबरवताय. हे चर्च, तुम्ही सैतानासाठी डेंजरस लोक आहात. तो कशाने जात नाही, ऐकलं का तुम्ही? सैतानी दुष्टात्मा लागलेले लोक त्या बंधनात मरतात. मला परत बोलावं लागेल. दुष्टात्मा लागलेले लोक त्या दुष्टात्म्याच्या सैतानी बंधनामध्ये मरतात, दुष्टात्मे जात नाहीत. लोकांचं आयुष्य बर्बाद होतं, घरातून अंधारी सत्ता जात नाही. पण धन्य तो परिवार ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र नाव आहे. ते नाव उच्चारतात क्षणी सगळे मंत्रतंत्र, जादूटोणे, सगळे सैतानी अडखळणं, बंधनं तिथून निघून जातात. दुरात्म्याची सेना तिथून पळून जाते. आणि म्हणून तुम्ही नव्या करारातले लोक आहात. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो. मी असं नाही म्हणणार मी अरिष्टास भीत नाही. अरिष्ट मला बघून घाबरून पळून जातात, कारण माझा येशू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. ज्याच्या बरोबर येशू आहे त्याचं जीवन सुरक्षित आहे. मग मी कशाला कोणाचा अभिमान बाळगू? जे मला सोडून गेले मी त्यांचा अभिमान कशाला बाळगू? जी संपत्ती न टिकणारी आहे मी तिचा अभिमान कशाला बाळगू? माझ्या शिक्षणाचा मला स्वर्ग राज्यासाठी काय उपयोग झाला, मी त्याचा कशाला अभिमान बाळगू? मला अभिमान बाळगायचा आहे. मी माणसांचा बाळगणार नाही. मी माझ्या प्रभूचा अभिमान बाळगेल, ज्याने मला सहाय्य केलं, ज्याने माझी मदत केली, ज्याने माझी प्रत्येक गरज स्वर्गातून पूर्ण केली. हालेलुया. जो माझ्यावरती दया करणार आहे, मजवर कृपा करणार आहे, त्याची मी कधीही त्याचा हात सोडणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अभिमान असला पाहिजे. त्याची सुवार्थ तुमच्या जीवनातून झळकत राहिले पाहिजे. हालेलुया. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त आम्ही गाजवतो. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की. म्हणा, मी तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामधून ख्रिस्त गाजला पाहिजे. कशाचंच कौतुक करू नका. एखादं काम झालं, माणसांना गौरव देण्यात वेळ घालवू नका. हालेलुया. काही लोकांच्या जीवनात लिमिटेड मिरॅकल होतात, चमत्कार होतात, काहीतरी चांगलं घडतं आणि पुढं घडत नाही. आयुष्यात एखादं काहीतरी चांगलं काम होतं आणि तो माणूस लक्षात ठेवतो आणि सगळ्या दुनियाला ती एकच साक्ष सांगत राहतो. पण जर तुम्हाला अनलिमिटेड मिरॅकल बघायचे असतील, ऐकायचं तुम्हाला, जर तुम्हाला न थांबणारे आशीर्वाद बघायचे असतील, तर प्रत्येक गोष्टीविषयी तुमच्या देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. देवाचं गौरव दुसरीकडे गेले की देव मिरॅकल बंद करतो. पण ज्यावेळेस तुम्ही देवाला गौरव देत राहता, हे माझ्या येशूने केलं, ते माझ्या येशूने केलं, माझ्या प्रभूने असं केलं, येशू 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 काय करतो, मग तुम्हाला अजून आशीर्वाद दाखवत जातो. प्रियांनो, हालेलुया. तुमचं जीवन तो आशीर्वादित करतो. तुमच्यासाठी अलौकिक आणि महान चमत्कार तो करत राहतो. हालेलुया. तो दया करणारा, तो महान परमेश्वर आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर ती आई त्या बाळाला जसं सांभाळते, आमचा प्रभू आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये सांभाळणार आहे. बाळाला काय पाहिजे काय नको त्याच्या आईला जसं कळतं, तसं आमची गरज आमच्या येशूला कळते. प्रियांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप लोक म्हणतात प्रभू माझी प्रार्थना ऐकत नाही, पण मी तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, तो काय अज्ञानी नाही किंवा त्याला दिसत नाही असं नाही. त्याला सगळं कळतं तुम्हाला काय पाहिजे. त्याला खुश तर करा तुम्ही. हालेलुया. तुमच्या जीवनाचा केंद्रस्थान येशूला एकदा बनवून टाका. मग बघा तुमचं जीवन किती आशीर्वादित होतंय. कितीतरी वेळा तुम्ही न मागताच तुम्हाला तो देऊन टाकतो. हालेलुया. तुम्हाला मागायची पण वेळ येत नाही. तुम्ही मागण्याआधी तुमच्या गरजा पूर्ण होतात, कारण की तुम्ही ख्रिस्ताचा वधस्तंभ गाजवत आहात. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवत आहात. तुम्हाला वधस्तंभाचा अभिमान आहे, तुम्हाला प्रभूचा अभिमान आहे. प्रभूचं मोठं गौरव तुमच्या जीवनात झाल्याशिवाय राहत नाही. यशाया 66 आणि 13 मध्ये बायबल सांगतं, जशी एखाद्याची आई
त्याचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करील, यरूशलेमेत तुमचे सांत्वन करील. तो प्रभू तुमचं सांत्वन करणार आहे. आईसारखं सांत्वन करतो, आपल्याला सांभाळतो. मग त्याच्याशिवाय, त्याच्या सुवार्तेशिवाय आमच्या जीवनात काही नसावं प्रियांनो. आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. हालेलुया. कोणाचा कोणता ख्रिस्त असेल माहीत नाही, जगात पुष्कळ ख्रिस्त उठलेत असं वचन आम्हाला सांगतं. कोणाचा कोण असेल महत्त्वाचा माहीत नाही, पण आमचा येशू तो आहे जो वधस्तंभावरती मारला गेला. त्याच येशूला आम्ही उंच करतो आणि त्याला आम्ही गाजवतो, त्याची सुवार्ता गाजवतो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. जगासाठी आमचं वागणं बोलणं एक मूर्खपणाचं चिन्ह आहे. 1 कोरिंथ पहिला अध्याय 18 वचन परत एकदा वाचतो. 1 कोरिंथ 1:18. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. जे नाशच होणार आहेत, ज्यांनी नरकाचं कन्फर्म तिकीट काढून ठेवलंय. हालेलुया. नरकाचं कन्फर्म तिकीट कसं ओळखायचं? बरं ऐका, मी काय सांगतो. ऐकताय का सगळे? लक्ष देऊन ऐकताय? खुश आहेत तुम्ही? मी आज जाणार माझ्या घरी म्हणून. बरं. एक आहे ना,